वर्ग 9वी ब ची विद्यार्थिनी। मी आज तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे, ती तुम्ही शांततेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभकामना। भारत हा उत्सवप्रिय देश आहे। या देशात उत्सव हे खूप आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। भारतासारख्या देशात उत्सव हे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात। भारतामध्ये सर्व उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले भौगोलिक व नैसर्गिक कारण असते। त्या उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे मकर संक्रांत होय। मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे। हा सूर्याच्या बदलावर आधारित आहे। मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण आहे। 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते। यामागे एक धार्मिक आख्यायिका सुद्धा आहे। फार वर्षापूर्वी संकासुर नावाचा एक राक्षस होता। तो लोकांना खूप त्रास द्यायचा, त्याला मारणे खूप कठीण होते। त्यावेळी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले व संकासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले व जनतेला सुखी केले। म्हणून हा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो असे मानले जाते। जेव्हा सूर्य दक्षिणातून उत्तरेला प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। त्या दिवसापासून सूर्य दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना दिसतो। हे मकर संक्रांती या सणामागील भौगोलिक कारण आहे। भारतासारख्या प्रांतात मकर संक्रांती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या भागात या सणाला संक्रांत या नावाने संबोधले जाते। तसेच पंजाब आणि हरियाणा या भागात नवीन पिकाच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो व या भागात लोढी या नावाने या सणाला संबोधले जाते। तसेच आसाममध्ये बिहूच्या रूपात हा सण साजरा केला जातो। भारताची संस्कृती ही कृषी प्रधान करणारी आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया आपापल्या शेतातील व मळ्यातील धान्य एकमेकींना वाण म्हणून देतात। त्यामध्ये स्त्रिया हरभरे, गहू, ऊस, बोरे तीळ इत्यादी वस्तू देवाला अर्पण करतात व दिवस साजरी केली जाते। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी व मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते। भारतात मकर संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा आहे। भारतात मकर संक्रांती प्रथा आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रंगीबेरंगी अगदी पतंग उडवल्या जातात व स्पर्धाही घेतल्या जातात। या दिवशी आकाशात आपल्याला खूप सुंदर अशी पतंग उडताना दिसतात। यामध्ये लहान मुलांसोबत मोठी व्यक्तीही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। भारत या देशात हे सण खूप महत्त्वाचा आहे। उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना सूर्याच्या उत्तरायणामुळे झालेल्या संक्रमणामुळे अधिक प्रकाश आणि उष्णतेचा लाभ मिळतो। मकर संक्रांत हा सण शेतीशी संबंधित आहे व सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात व आपल्या नात्यामधील गोडवा वाढवतात। मकर संक्रांत हा सण सर्वांना मिळून मिसळून राहण्याचा संदेश देतो। धन्यवाद।